पोलिसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या वादानंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या वक्तव्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना त्रास झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत गायकवाड यांनी आपलं मत मांडलंय, प्रतिक्रिया दिली आहे। आपल्यासोबत संजूभाऊ गायकवाड हो, आपण काल जे पोलिसांसंदर्भात जे काही वक्तव्य केलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर नाराजी व्यक्त केली आणि काही तासातच आपल्यावर जे आहे बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय सांगाल? देवेंद्रजीने काल नाराजी व्यक्त केली। एकनाथ शिंदे साहेबांनी मला त्या ठिकाणी फोन केला आणि माझं वक्तव्य जे होतं त्याचा विपर्यास केला गेला। मी वैयक्तिक ज्या घटना घडल्या त्याच्यावर बोललो, परंतु सगळ्याच महाराष्ट्रातल्या पोलिसांना त्याबद्दल वाईट वाटलं, कारण महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख चुकणं माझ्या तोंडात न झाला। परंतु महाराष्ट्र पोलिसांचं शौर्य, धाडस, पराक्रम, साहस हे देखील विसरता येणार नाही आणि म्हणून माझ्या वक्तव्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना जो काही मनस्ताप झाला असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली। परंतु काही अधिकारी असे आहेत की ज्याच्यामुळे पोलीस दल बदनाम आहे हे देखील नाकारता येत नाही। खरं तर आपण जिल्ह्यातील अवैध धंद्यासंदर्भात अनेकदा सभागृहात प्रश्न विचारलेला आहे। आपली दारासमोर उभी असलेली गाडी उडवून देण्याचा प्रयत्न झाला, काही दिवसाआधी आपल्या मुलाला जे आहे जीवे मारण्याची धमकी आल्याचं पत्रही आलं होतं। या सर्व संदर्भात आतापर्यंत पोलिसांचा तपास झालाय का? मला तेच आश्चर्य वाटतं की एका आमदारावर तुम्ही एका मिनिटात गुन्हा दाखल करता, मग एवढ्या घटना घडतात तेव्हा तुम्ही का करत नाही? आज बुलढाणा जिल्ह्यात नको ते धंदे चालू आहेत, हजारो मुली बेपत्ता आहेत, त्या मुली तुम्हाला आणता येत नाही, अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत, सगळ्याच प्रकारचे धंदे बुलढाण्यामध्ये चालू आहेत। आता हे मी सगळं सविस्तर मुख्यमंत्र्यांना पण जाऊन दाखवेल आणि विधानसभेत पण मी सगळे पुरावे त्या ठिकाणी दाखवेल की आमच्या जिल्ह्यात काय चाललंय म्हणून। काल मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलं की एकनाथ शिंदे साहेबांना सांगून तुम्हाला योग्य ती समज देण्यात येईल। काल शिंदे साहेबांसोबत आपलं काही बोलणं झालंय का? काय नेमकं बोलणं झालं? देवेंद्रजींनी सदी मला फोन केला असता की बाबा हे असं बरोबर नाही, तरी मला शेवटी मुख्यमंत्री आमचेच आहेत, तरी मी या दिलगिरी व्यक्त असा काही विषय नाही। नक्कीच। तर हे होते आमदार संजूभाऊ गायकवाड ज्यांनी काल जे काही वक्तव्य केले त्या संदर्भात या ठिकाणी पोलिसांची जी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।